शिवसेनेच्या फायर ब्रँड युवा नेत्या म्हणजे अयोध्या पोळ. हिंगोलीचे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांना आव्हान दिल्यानंतर खऱ्या अर्थाने अयोध्या पोळ चर्चेत आल्या होत्या. शिवसेनेतील बंडखोरीनंतर अयोध्या पोळ सोशल मीडियावर ठाकरे गटाची बाजू भक्कमपणे मांडत आहेत. त्यांच्यातील याच आक्रमकपणामुळे शिंदे गटातील अनेक नेत्यांच्या हिटलिस्टवर त्या आल्या होत्या. काही दिवसांपूर्वी आमदार संतोष बांगर यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना धमक्या देखील दिल्या होत्या. त्यानंतर आता ठाणे कळवा येथील एका कार्यक्रमात त्यांच्यावर शाई फेक करत मारहाण करण्यात आली आहे. ठाण्याचं हे प्रकरण नक्की काय आहे हे समजून घेण्यापूर्वी आपण अयोध्या पोळ नक्की कोण आहेत हे पाहूयात. अयोध्या पोळ या मूळच्या परभणी जिल्ह्यातील आहेत. त्यांनी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण गावातच पूर्ण केलं. त्यानंतर पदवीपर्यंतचं शिक्षण मुंबईत झालं. गेल्या 12 वर्षांपासून त्या मुंबईतच राहतात. अयोध्या यांना लहानपणापासूनच शिवसेनेचं बाळकडू मिळालंय. त्यांच्या आई म्हणजेच गंगूबाई या शिवसेनेच्या पालम तालुका प्रमुख होत्या. बाल शिवसैनिक ते युवा सेना असा त्यांचा प्रवास झालाय. आता त्या ठाकरे गटाच्या सोशल मीडिया राज्य समन्वयक म्हणून काम पाहतात. आता पाहूयात नुकतंच झालेलं ठाणे कळवा प्रकरण नक्की काय आहे. कळवा येथील मनीषानगर भागात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात अयोध्या यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी महापुरुषांच्या फोटोला हार घालत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला शेवटी हार का घातला म्हणून स्थानिक महिलांनी पोळ यांच्यावर शाई फेक केली. मी आधी पोहोचते म्हणजे कुठेही तर त्या माझ्या आधी म्हणजे मी आधी पोहोचल्याच्या नंतर मला ती सगळे दिसले नाहीत आणि मग मी त्यांना जिने मला इन्व्हाइट केलं मी तिला फोन केला तर ती म्हणाली की सगळेजण येत आहेत. सो असं सगळं झालं. त्यानंतर त्या कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून बाहेर आल्यानंतर पुन्हा काही महिलांनी त्यांना मारहाण केल्याचं देखील सांगण्यात येतंय. आता शाई फेक आणि मारहाण करणाऱ्या महिला नक्की कोण होत्या हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण अयोध्या पोळ यांना हा कार्यक्रम ठाकरे गटाचा आहे म्हणून आमंत्रित केलं गेलं होतं. हा कार्यक्रम ठाकरे गटाचा नसून अयोध्या पोळ यांच्यासाठी सापळा रचण्यात आल्याचा आरोप यावेळी ठाकरे गटाकडून करण्यात आलाय. आता अयोध्या पोळ प्रकरणावरून ठाण्यातील राजकारण पुन्हा एकदा तापणार एवढं मात्र नक्की.